आता तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक वेळेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा असं सांगून सांगून बोर का करते? तर होतं काय माहितीये का की जेव्हा तुम्ही लाईक किंवा कमेंट करता ना, तर तो व्हिडिओ जो आहे ना तो आणखीन लोकांपर्यंत पोहोचतो. नाही तर काय होतं माहितीये का की तुम्ही लाईक आणि कमेंट न केल्यामुळे तो व्हिडिओ इतर लोकांपर्यंत जातही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, माझे व्ह्यूज जे आहेत ना ते मला तिकडे दिसत नाही, कारण की युट्यूबचं कसं असतं की ते लोक जे आहेत तो आकडा जो आहे तो फ्रीज करतात, कारण की त्यांना असं वाटतं की मे बी काही व्ह्यूअर्स फेक असावेत, म्हणून ते एक्झॅक्ट आकडा मग तिकडे दाखवत नाही. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की सध्या जे आहे माझं ऑफिस चालू झालेलं आहे, तरी सुद्धा मी त्यातल्या त्यात वेळ काढून जे आहे व्हिडिओ शूट करते. आणि माझ्याकडे सध्या घरी PC पण नाही आहे, तरी सुद्धा मी जमेल तसं मोबाईलवरतीच या व्हिडिओ एडिटिंगचं काम करते. तर बाहेरचं काम, घरातलं काम हे सगळं सांभाळून मी यूट्यूब हे प्रकरण सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनत सुद्धा घेते. पण कसं आहे की या गोष्टीला जर तुमचा सपोर्टच मिळत नसेल तर मला ना असं कुठे ना कुठे कधीतरी असं वाटायला लागतं की आपण एवढा मेहनत घेतो तर याचा काय फायदा आहे. जे लोक ना माझ्या व्हिडिओला लाईक किंवा कमेंट करतात ना, त्यांची मी खरोखर आभारी आहे. आणि खरं सांगायचं ना तर ह्या काही लोकांसाठी म्हणूनच मी हे व्हिडिओज बनवते. पण की काही वेळेला काय असतं माहितीये का की हे जे अप्रिसिएशन म्हणा किंवा पाठीवर कौतुकाची थाप म्हणा ही सुद्धा खूप गरजेची असते. त्यामुळे या सर्व लोकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. लव्ह यू अ लॉट. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आहे बुधवार आणि आज ना मी असं ऐकलंय की खारगावला जे आहे सुक्या मासळीचा बाजार भरतो, म्हणून मी आज स्पेशली तो बाजार बघायला जाणार आहे आणि सोबत तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे. तर आहात तयार माझ्यासोबत यायला? तर चला आपण तिकडे जाऊया आणि पाहूया की तो बाजार एक्झॅक्टली आहे कसा आणि काय काय मिळतं तिथे. तर चलो.
तुला येऊ दे का? या पुरी येतात तशी याच्या ना ये मग हा पैसा कसं म्हणाले? हा 50 ना, मला एक द्या ना. हा तर आता मी इथे खरेदी करायला सुरुवात केलेली आहे आणि अजूनही मला बरीच खरेदी करायची आहे. बघूया आणखीन काय काय मिळतं. हे काय आहे? हा वाला. अच्छा, तो कसा आहे? आणि हे पण हे बोंबील आहेत ना, तर तो कसा आहे? अच्छा, तर पाहिलंत ना किती मोठं मार्केट आहे हे. आणि पाहता पाहता माझी सुद्धा आता बरीच खरेदी झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. की मी घरी आलेली आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 11. हो, सकाळचे 11. कारण की हा जो बाजार आहे ना तो सकाळपासूनच चालू होतो. म्हणजे तिथल्या एकीला जेव्हा मी विचारलं की हा बाजार जो आहे तुमचा तो कधी कधी असतो आणि किती वाजेपर्यंत असतो, तेव्हा ती मला म्हणाली की हा जो बाजार आहे ना तो सकाळी 8 वाजल्यापासूनच भरतो, ते संध्याकाळी साधारण 5-6 वाजेपर्यंत माणसं येतात तोपर्यंत आम्ही इथे असतो. तर हा जो बाजार आहे ना तो 6 वाजेपर्यंत तरी साधारण तिथे असतो. तर हे बघा, ही पूर्ण पिशवी भरून मी सुकी मच्छी आणलेली आहे. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का की ह्या ज्या पिशवीमध्ये ही जी मच्छी आहे ना ही कितीपर्यंत असेल? तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत असेल? काही अंदाज नाही ना? ही जी मच्छी आहे ना ही 300 रुपयाची मच्छी आहे. म्हणजे याच्यामध्ये साधारण 300 रुपयाचा माल आहे आणि खरोखर खूप चांगली आणि फ्रेश मच्छी आहे तिथे. आता तुम्ही म्हणाल सुकी मच्छी आहे तर ती फ्रेश कशी असेल? तर सुक्यामधली फ्रेश अशी मच्छी आहे ती. मग साधारण जे आहे ना तिथे जे काय म्हणतात ती सुकी मच्छी जी होती ना त्याचे बहुतेक लोकांनी ना वाटे लावलेले होते आणि ते वाटे आहेत ना मॅक्स टू मॅक्स 50 रुपयापर्यंतच होते. म्हणजे तुम्ही जर बाकीची मच्छी बघायला गेलात ना तर ती ते लोक किलोवर देत होते. तर किलोचा रेट सुद्धा आहे ना जसं तुम्ही मच्छी घेणार त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे काहींकडे 300 रुपये होती, काहींकडे 400 रुपये होती. तर डिपेंड की तुम्ही जी मच्छी घेणार त्याच्यावरती त्याचा रेट अवलंबून असतो. तर तुमच्यापैकी जर सुकी मच्छी खाणारा कोणी असेल ना तर त्या ठिकाणाला नक्की भेट द्या, कारण की खरोखर तिथे खूप चांगली मच्छी मिळते. कारण की मी पाहिलं की तिथे ना ती जी सुकी मच्छी आहे ती खरेदी करण्यासाठी खास ना 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन लोक तिथे येत होते आणि गाड्या तिथे त्या मैदानामध्ये उभ्या करून ते लोक
खरेदी करत होते ती मच्छी. आणि मच्छीचे दर सुद्धा पाहिले ना तर ते सुद्धा अगदी माफक दर आहेत, म्हणजे एकदम रिझनेबल रेट. म्हणजे असं नाही की त्यांनी फार अवास्तव असे दर लावलेत, असंही नाहीये. तर दर सुद्धा त्यांनी फार व्यवस्थित लावलेले आहेत. उलट मी तर म्हणेन की तिथे तुम्हाला स्वस्त आणि मस्त अशी मच्छी मिळेल. तर हा होता माझा आजचा सुक्या मच्छीचा स्पेशल व्हिडिओ. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आता तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक वेळेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा असं सांगून सांगून बोर का करते. कारण तुम्ही लाईक आणि शेअर आणि कमेंट करत नाही ना, म्हणून मला ते परत परत सांगावं लागतं. तर होतं काय माहितीये का की जेव्हा तुम्ही लाईक किंवा कमेंट करता ना तर तो व्हिडिओ जो आहे ना तो आणखीन लोकांपर्यंत पोचतो. नाहीतर मग काय होतं की तो जो व्हिडिओ आहे ना तो म्हणण्यासारखा पोचत नाही. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की तुम्ही लाईक आणि कमेंट करत जा. म्हणजे तुम्हाला जर नाही आवडलं ना, समजा असं वाटलं की व्हिडिओ अतिशय बकवास आहे तर तुम्ही तेही लिहू शकता त्याच्यामध्ये की नाही आवडलं किंवा अमक आहे तमक आहे, काही म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही लिहू शकता. पण निदान ऍटलीस्ट काहीतरी कमेंट करा. आणि मुख्य म्हणजे फेसबुकला कमेंट नका करू. फेसबुकला मी जरी लिंक दिली ना तरी तुम्हाला जर कमेंट आणि लाईक करायचं असेल ना तर ते युट्यूबलाच करत जा. कारण की युट्यूबला जर तुम्ही केलं ना तरच माझा तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो. नाही तर काय होतं माहितीये का की तुम्ही लाईक आणि कमेंट न केल्यामुळे तो व्हिडिओ इतर लोकांपर्यंत जातही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना माझे व्ह्यूज जे आहेत ना ते मला तिकडे दिसत नाही. कारण की युट्यूबचं कसं असतं की ते लोक जे आहेत तो आकडा जो आहे तो फ्रीज करतात. कारण की त्यांना असं वाटतं की मे बी काही व्ह्युअर्स फेक असावेत, म्हणून ते एक्झॅक्ट आकडा मग तिकडे दाखवत नाही. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही कमेंट आणि लाईक केलं ना तर मला जो एक्झॅक्ट आकडा आहे ना तो दिसेल. कारण की सध्या काय होतंय मला फक्त ना 40-50 एवढ्याच लोकांनी पाहिलेलं दिसतंय. तर मला तरी असं वाटतंय आणि मला असं वाटतंय म्हणण्यापेक्षा मला हे माहिती की त्याच्याहून जास्त लोक सुद्धा पाहतायत. कारण की मला ते दिसतं. पण होतं काय की तुम्ही लाईक आणि कमेंट करत नाही ना त्यामुळे मग तो माझा जो म्हणतो ना व्ह्यूजचा आकडा आहे ना तो फ्रीज केला जातो आणि त्यामुळे माझे व्ह्यूज तिथे दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल की लाईक आणि कमेंट केल्याचा आम्हाला काय फायदा आहे. तर तुमचा फायदा म्हणजे हा आहे की तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे जे आहे ना मला मोटिवेशन मिळतं. म्हणजे अधिक चांगले व्हिडिओ बनवावेत यासाठी मी आणखीन प्रयत्न करते. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की सध्या जे आहे माझं ऑफिस चालू झालेलं आहे तरीसुद्धा मी त्यातल्या त्यात वेळ काढून जे आहे व्हिडिओ शूट करते. आणि माझ्याकडे सध्या घरी PC पण नाही आहे तरीसुद्धा मी जमेल तसं मोबाईलवरतीच या व्हिडिओ एडिटिंगचं काम करते. तर बाहेरचं काम, घरातलं काम हे सगळं सांभाळून मी यूट्यूब हे प्रकरणसुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न करते. आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनतसुद्धा घेते. पण कसं आहे की या गोष्टीला जर तुमचा सपोर्टच मिळत नसेल तर मला ना असं कुठे ना कुठे कधीतरी असं वाटायला लागतं की आपण एवढा मेहनत घेतो तर याचा काय फायदा आहे. जे लोक ना माझ्या व्हिडिओला लाईक किंवा कमेंट करतात ना त्यांची मी खरोखर आभारी आहे. कारण की ना ह्या लोकांना म्हणजे असं म्हणजे सांगावं पण लागत नाही की लाईक करा किंवा कमेंट करा. म्हणजे ते जरी मी व्हिडिओच्या शेवटी म्हणत असले तरी सुद्धा ते स्वतःच्या मनाने कमेंट करतात किंवा स्वतःच्या मनाने लाईक करतात. तर ही गोष्ट ना मला खूप आवडते की काही का असे ना पण हे जे काही लोक आहेत ते खरोखर मला अप्रिशिएट करतात. आणि खरं सांगायचं ना तर ह्या काही लोकांसाठी म्हणूनच मी हे व्हिडिओज बनवते. पण की काही वेळेला काय असतं माहिती आहे का की हे जे अप्रिसिएशन म्हणा किंवा पाठीवर कौतुकाची थाप म्हणा ही सुद्धा खूप गरजेची असते तुम्हाला पुढे जाण्यासाठी. तर ह्या गोष्टी जेव्हा होतात ना त्यावेळेला जो करणारा असतो ना त्याला सुद्धा एक बोलतो ना मनामध्ये त्याच्यासुद्धा एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि एक इच्छाशक्ती निर्माण होते की आपण आणखीन काहीतरी चांगलं केलं पाहिजे, आपण आणखीन काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. तर ते सगळं ना हे लोक मला देतात आणि याचा मला प्रचंड आनंद होतो. त्यामुळे या सर्व लोकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. लव यू अ लॉट. तर याचबरोबर आता मी तुमचा निरोप घेणार आहे कारण आता आपली भेट होणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय मराठी जिंदाबाद. बाय.